चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पॉलिटेक्निक मध्ये बेसिक मॅथमॅटिक्स ह्या विषयाचा पहिला चॅप्टरला सुरुवात करू. तो आहे लेकरांनो लॉगॅरिथम. बरोबर आहे? ठीक आहे. चला, मग आता पहा रे, फर्स्ट चॅप्टर जो आहे लेकरांनो, तो कुठला आहे? लॉगॅरिथम. बरोबर आहे? येस सर. फर्स्ट चॅप्टर जो पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांसाठी आहे तो कुठला आहे? लॉगॅरिथम आहे. पण तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे का रे, की नेमका लॉगॅरिथमचे जे इनोव्हेशन झाले किंवा लॉगॅरिथम नेमका तयार कशामुळे करावा लागला, ठीक आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला जर माहिती नसेल तर डेफिनेटली ह्या व्हिडिओची सुरुवात ती मी त्याच पॉइंट पासून करणार आहे आणि तुम्हाला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित कळेल की नेमकी लॉगॅरिथमची सुरुवात कशी झाली आहे आणि लॉगॅरिथम हे कशाचा फॉर्म आहे. ठीक आहे. आता सर तुम्ही कशाचा फॉर्म आहे हे म्हणताय ना, तर ह्या लेकरांना मी तुम्हाला कन्व्हर्जन करून शिकवेल की नेमकं लॉगॅरिथमचं रिप्रेझेंटेशन कशा पद्धतीने करायचं आहे. मग आता लॉगॅरिथमचं रिप्रेझेंटेशन करायचं असेल तर लेकरांनो सर्वात पहिले मी जर या ठिकाणी लिहिलं 2 raised to power 2. बरोबर आहे? तर 2 raised to power 2 म्हणजेच काय रे? तर याचा अर्थ तुम्ही काय करणार लेकरांनो? ह्या 2चा पॉवर 2 आहे म्हणजे 2 ला 2 वेळेस मल्टिप्लाय करणार. येस? हो सर. आणि 2 ला 2 वेळेस मल्टिप्लाय केलं की तुमच्याकडे लेकरांनो, बरं ठीक आहे. या ठिकाणी लिहितोय 2 ला 2 ने मल्टिप्लाय केली की लेकरांनो काय येतं रे? 4. म्हणजे तुम्ही इथे 2 जी व्या 2 जो ही जी बेस आहे, ह्या बेसला ह्या पॉवरनी म्हणजे 2 हा जो पॉवर आहे त्याला 2 वेळेस मल्टिप्लाय करतो. जर लेकरांनो मी जर 3 रेस टू पॉवर 2 म्हटलं तर तुम्ही काय लिहिणार रे? 3 चा पॉवर 2 म्हणजे किती लेकरांनो? 9. ठीक आहे. किंवा तुम्ही 3 चा स्क्वेअर 2 म्हणजे 9 असं सुद्धा लिहित असतात. याचाच अर्थ काय रे? की 3 ला किती वेळेस मल्टिप्लाय करतो आपण? 2 वेळेस मल्टिप्लाय करतो. जर 4 चा पॉवर 3 म्हटलं तर तुम्ही बिंदास या ठिकाणी 4 चोक 16 आणि 16 चोक 64 असं लिहित असतात. पण बरोबर आहे. पण तुमच्यामध्ये जे कॅल्क्युलेशन होत असतं याचा अर्थ 4 गुणिले 4 गुणिले 4 म्हणजे ह्या 4 ला तुम्ही 3 वेळेस काय करत असता लेकरांनो? मल्टिप्लाय करत असता. हे पण माहिती आहे. मग इथे जिसका कोई नहीं होता उसका क्या होता है बच्चों? 1 होता है. म्हणजे इथे काहीच नाहीये तर इथे काय असेल लेकरांनो? 1. म्हणजे ह्या प्रत्येक जो बेस आहे 4 जो आहे त्याचा पॉवर 1 1 1 1 अशा प्रकारे आहे. दॅट्स इट. येस सर, इथपर्यंत ठीक आहे. जर मी परत म्हणलं लेकरांनो 5 रेस टू पॉवर, ठीक आहे, 5 रेस टू पॉवर 4, तर तुम्ही काय करणार लेकरांनो? 5 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 5 आणि डायरेक्टली जर आन्सर लिहायचा असेल तर या ठिकाणी 625 येत. हो की नाही? हो सर. बरोबर आहे. त्याच्यामध्ये कुठे काय प्रॉब्लेम आहे? आणि इथं प्रत्येकाचा जो पॉवर आहे तो काही नाही म्हणजे किती लेकरांनो? 1 असतो. ठीक आहे. इथपर्यंत काय अडचण आहे का? नाही. पण जर मी तुम्हाला म्हटलं की लेकरांनो हे जे तुम्ही लिहिलेलं आहे प्रत्येक व्हॅल्यूचा जो तुम्ही पॉवर घेताय आणि जे आन्सर लिहिताय त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय म्हणायचं? म्हणजे त्याचं तुम्ही इथं मॅथमॅटिकली जस्ट कॅल्क्युलेशनच्या फॉर्मॅट मध्ये शिकवलंय हो सर. पण त्याला म्हणायचंय का? तर लेकरांनो ह्याचं रिप्रेझेंटेशनला आपण म्हणत असतो एक्सपोनेन्शियल फॉर्म. काय म्हणत असतो लेकरांनो? एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणत असतो. ठीक आहे. म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे सर, पण ते स्टँडर्ड किंवा एका इक्वेशन मध्ये आम्हाला रिप्रेझेंट करून दाखवा. चला सुरुवात करतो. सगळ्यात पहिले लेकरांनो इथे लिहितोय ए. बरोबर आहे? ए म्हणजे काय रे? बेस. जसा इथं 2 बेस आहे, जसा इथे 3 हा बेस आहे, 4 हा बेस आहे, 5 हा बेस आहे. तसं इथं ए हा बेस लिहिलाय. ह्याचा पॉवर मी इथे एक्स लिहितोय. पॉवर एक्स आणि इज इक्वल टू काय लेकरांनो? वाय. बरोबर आहे. मग इथे ज्या काही ए रेस टू पॉवर एक्स इज इक्वल टू वाय ही जी इक्वेशन लिहिली कशाचं इक्वेशन आहे किंवा कशाचा फॉर्म आहे? एक्सपोनेन्शियल फंक्शनचं या ठिकाणी फॉर्म आहे. बरोबर आहे. तर ए जो आहे लेकरांनो तो आहे बेस. ए काय रे लेकरांनो? बेस. एक्स काय आहे? तर तुम्हाला एक्स माहिती असेल, आतापर्यंत तुम्ही ह्याला पॉवर हा शब्द वापरलाय. ह्यालाच लेकरांनो आपण इंडेक्स सुद्धा म्हणतोय. ठीक आहे. आणि ह्यालाच त्याप्रमाणेच लेकरांनो एक्सपोनंट पण म्हणतोय. काय म्हणतोय रे आपण ह्याला? एक्सपोनंट. म्हणजे एक्स ला कुठले कुठले नाव आहेत? एक्स ला पॉवर म्हणा, एक्स ला इंडेक्स म्हणा किंवा एक्स ला एक्सपोनंट म्हटलं तरी चालेल. आणि हे जे वाय आहे या वाय ला लेकरांनो आपण व्हॅल्यू म्हणतो. काय म्हणतो रे वाय ला? व्हॅल्यू. इथपर्यंत कळलं? हो सर, इथपर्यंत व्यवस्थित कळत आहे. ठीक आहे. काय अडचण? जर तुम्हाला इकडे परत मला जर आणखी सोपं करून शिकवायचं असेल तर इथं ए म्हणजे 2, बरोबर आहे. एक्स म्हणजे 2 आणि वाय म्हणजे किती रे लेकरांनो? 4.
त्याचबरोबर इथे 3 आहे, म्हणजे ए म्हणजे 3, बरोबर आहे, एक्स म्हणजे 2 आणि वाय म्हणजे व्हॅल्यू किती लेकरांनो 9. याचं रिप्रेझेंटेशन सांगू शकता का? येस सर. ए म्हणजे 4, बरोबर आहे. एक्स म्हणजे 3 आणि वाय म्हणजे काय लेकरांनो 64. 5 चा पॉवर 4 आहे, म्हणजे ए म्हणजे 5, एक्स म्हणजे 4 आणि वाय म्हणजे लेकरांनो 625. आलं का रिप्रेझेंटेशन? हो सर, रिप्रेझेंटेशन आलंय. कळतंय का रे? कळतंय. बघा लक्ष द्या आता. मग कुठलीही सिस्टीम जेव्हा आपण डिफाईन करत असतो, ठीक आहे, कुठलीही जेव्हा आपण सिस्टीम डिफाईन करतोय, त्या सिस्टीम मध्ये, ठीक आहे लेकरांनो, एक फॉर्म्युला रिप्रेझेंट होत असतो. सिस्टीम मध्ये काय रिप्रेझेंट होत असतो? फॉर्म्युला रिप्रेझेंट होतो. कशा प्रकारे रिप्रेझेंट करतोय? तर सपोज ह्याला आपण म्हटलं लेकरांनो सिस्टीम, बरोबर आहे. तर सिस्टीमला दोन गोष्टी असतात. येस, ह्या साईडला इनपुट आणि इकडे आउटपुट. म्हणजे ही जी साईड आहे ती इनपुटची साईड आहे आणि ह्या साईडला लेकरांनो तुम्हाला काय मिळतं रे? आउटपुट मिळत असतं. हो का नाही? हो सर. मग ही जी सिस्टीम आहे, ठीक आहे, ह्या सिस्टीम मध्ये आपण काय फॉर्म्युला सेट करतोय किंवा काय फॉर्म्युला फिक्स करतोय? ए रेस टू पॉवर एक्सचा, बरोबर आहे. मग ए रेस टू पॉवर एक्सचा जर फॉर्म्युला सेट करतोय, तर त्या ठिकाणी लेकरांनो मी फर्स्ट एक्झाम्पल रिप्रेझेंट करतो. समजा 3 रेस टू पॉवर एक्स इज इक्वल टू वाय. 3 रेस टू पॉवर एक्स इज इक्वल टू वाय. मग या ठिकाणी इनपुट जे देतोय ते इन टर्म्स ऑफ एक्स आहे आणि वाय जे आहे ते आउटपुट आहे इन टर्म्स. येस, वाय काय लेकरांनो? आउटपुट असेल. ठीक आहे. मग चला आता एक 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 व्हॅल्यू आपण देत जाऊ. सगळ्यात पहिले व्हॅल्यू दिली एक्स इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर व्हॅल्यू दिली लेकरांनो एक्स इज इक्वल टू 1. त्याच्यानंतर व्हॅल्यू दिली एक्स इज इक्वल टू 2, बरोबर आहे. त्याच्यानंतर व्हॅल्यू दिली एक्स इज इक्वल टू 3. सफिशियंट एवढं? एवढे इनपुट सफिशियंट आहेत? येस ओर नो? येस. त्याच्यानंतर मी आणखी सुद्धा काही व्हॅल्यू देईल. 1, 2 च्या ऐवजी मी इथं व्हॅल्यू थोडीशी चेंज करतो लेकरांनो, -3 देतो. थोडस जरा अल्टर तुम्हाला सुद्धा व्यवस्थित वाटावं. मग सगळ्यात पहिले बघा इथे जे आउटपुट तुम्हाला मिळतंय म्हणजे 3 ऑलरेडी इथं आहे. एक्स ची व्हॅल्यू आपल्याला 0 घ्यायची आहे. 3 चा पॉवर 0 म्हणजे किती आहे लेकरांनो? 1. एनी कुठल्याही जर संख्येचा जर पॉवर 0 असेल तर ती व्हॅल्यू येते लेकरांनो 1. ठीक आहे. पुढे आपण प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथम सुद्धा शिकणार आहोत. त्यानंतर जर एक्स च्या ठिकाणी जर 1 पुट करायचं असेल तर आपल्याला 3 रेस टू पॉवर 1 इज इक्वल टू काय येते लेकरांनो? 3. बरोबर आहे. त्यानंतर जर एक्स च्या ठिकाणी जर 2 पुट केलं तर 3 चा पॉवर 2, 3 चा पॉवर 2 म्हणजे काही लेकरांनो 9 येईल. आणि जर 3 चा पॉवर -3 घेतला, व्यवस्थित विचार करा, 3 चा पॉवर जर -3 घेतला तर ह्याला आपण लिहितो 1 भागिले -3 जो आहे तो भागाकारात येऊन म्हणजे गुणाकारातून भागाकारात लिहितो +3 होतो आणि 3 चा पॉवर 3 म्हणजे लेकरांनो 27. आलं का रे? हो, 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय, की या ठिकाणी तुम्ही इनपुट देत गेलात आणि त्याच्या रिस्पेक्ट मध्ये तुम्हाला काय येते लेकरांनो? आउटपुट येत आहे. जसं की या ठिकाणी y इज इक्वल टू 1 हे येते, इथे y इज इक्वल टू 3 येते, इथे y इज इक्वल टू 9 येते आणि इथे y इज इक्वल टू 1/27 येते. ठीक आहे. पण मला एक गोष्ट तुम्हाला फार इंटरेस्टिंग सांगू वाटते लेकरांनो. ती इंटरेस्टिंग गोष्ट काय, की लक्ष द्या रे, जे इनपुट्स आहेत, कशाचे इनपुट आहेत? म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शनला बघा, इनपुट इनपुट टू एक्सपोनेन्शियल फंक्शन. येस, इनपुट टू एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणा किंवा एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणा. काय काय इनपुट्स आहेत? तर इनपुट हा 0 आहे. येस सर, बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा इनपुट्स काय लेकरांनो? 0 दिलाय. येस सर दिलाय. 1 आणि 2 हे पॉझिटिव्ह आहेत. हो सर. म्हणजे इनपुट 0 पण देऊ शकता, इनपुट पॉझिटिव्ह पण देऊ शकता आणि -3 म्हणजे इनपुट निगेटिव्ह सुद्धा देऊ शकता. क्या बात है सर. बहुत बढ़िया. ठीक आहे. म्हणजे आम्हाला सुद्धा कळतंय सर, की जे इनपुट देताय ते 0 पण देऊ शकता, पॉझिटिव्ह पण देऊ शकता आणि निगेटिव्ह पण देऊ शकता. पण बाळांनो इथे आउटपुट चेक करा. 1, 3, 9 आणि 1/27 फक्त आणि फक्त आपल्याला आउटपुट काय आलं रे? फक्त आणि फक्त आउटपुट पॉझिटिव्ह आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी जर मी असं लिहिलं, आउटपुट आउटपुट ऑफ येस एक्सपोनेन्शियल आउटपुट ऑफ एक्सपोनेन्शियल फॉर्म, तर फक्त आणि फक्त काय येते लेकरांनो? पॉझिटिव्ह येते. ठीक आहे. तुम्हाला ही गोष्ट पॉलिटेक्निक मध्ये कुणीही शिकवणार
नाही. पण मी शिकवण्यासाठी का प्रयत्न करतो लेकरांनो? शिकवण्यासाठी का प्रयत्न करतोय? त्याचं मेन कारण आहे, की ह्या लेव्हल पासूनच किंवा ह्या स्टेज पासूनच जर तुम्हाला चांगल्या लेव्हलचं नॉलेज जर भेटत गेलं लेकरांनो, तर डेफिनेटली तीच चांगली सवय तुम्हाला पुढे लागेल. येस, म्हणजेच काय रे, की जसं तुम्ही चांगलं नॉलेज गेन करत जाणार, तुमचं काय होणार लेकरांनो, तुमच्या इंटरनल ज्या काही डाउट्स आहेत ते डाउट्स क्लिअर होत जातील. येस, म्हणजे ऍज पर द स्टडी पॉइंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर डेफिनेटली तुमची ओव्हरऑल ग्रोथ तुम्हाला नकळत कुठे ना कुठेतरी वाढली असं कळेल. ठीक आहे, मग चेक करा या ठिकाणी इनपुट 0 पण येतंय, इनपुट पॉझिटिव्ह द्या किंवा इनपुट निगेटिव्ह द्या, परंतु आउटपुट हे फक्त आणि फक्त काय आहे लेकरांनो, पॉझिटिव्हच येत असतं. ठीक आहे, एकदा व्यवस्थित विचार करा, बघा बरं 2 मिनिटं. ठीक आहे, चला. तर इथपर्यंत ओव्हरऑल आयडियाज क्लिअर झालेला असेल की लेकरांनो, इनपुट टू द एक्सपोनेन्शियल फॉर्म काय रे, 0 पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही जरी असेल तर तुमच्याकडे आउटपुट नेहमी काय येतं, पॉझिटिव्ह येत असतं. ही गोष्ट सगळ्यांना व्यवस्थित कळालेली असेल. ठीक आहे, मग लेकरांनो नेक्स्ट आपण डिस्कशन करू की डेफिनेशन ऑफ एक्सपोनेन्शियल फॉर्म काय. बरोबर आहे, काय डेफिनेशन एक्सपोनेन्शियल फॉर्मची रे? एक्सपोनेन्शियल फॉर्म इज अ मॅथमॅटिकल नोटेशन दॅट एक्सप्रेस अ रिपीटेड मल्टिप्लिकेशन of a single number known as a base. बरोबर आहे. जर बघा आता सांगायची गरज नाहीये, 4चा पॉवर 3 आहे. बरोबर लेकरांनो, तो 4 हा काय रे, हा बेस आहे. बरोबर आहे. 3 जो आहे तो त्याला तुम्ही पॉवर म्हणा किंवा एक्सपोनंट म्हटलं तरी चालेल, किंवा त्याचबरोबर लेकरांनो ह्याला आपण इंडेक्स म्हटलं तरी, सॉरी सॉरी हा, इंडेक्स नाही, काय रे, पॉवर म्हणा, एक्सपोनंट म्हणा किंवा काय म्हटलं आपल्याला, इंडेक्स. ठीक आहे, सॉरी, बरोबर लिहिलं होतं, इंडेक्स म्हटलं तरी चालेल. याचा अर्थ ह्या बेसला आपण काय करतोय, किती वेळेस मल्टिप्लाय करतोय लेकरांनो, जेवढा नंबर ऑफ पॉवर असेल ते तेवढ्या नंबर पर्यंत. बरोबर आहे. सो एक्सप्रेस रिपीटेड मल्टिप्लिकेशन ऑफ सिंगल नंबर म्हणजे 4 नोन ऍज अ बेस बाय इट सेल्फ स्वतःला त्याला मल्टिप्लाय करतो स्पेसिफाईड नंबर ऑफ टाइम्स नोन ऍज अ एक्सपोनंट. स्पेसिफाईड नंबर ऑफ टाइम म्हणजे काय, एक्सपोनंट 3 असेल तर ह्या सिंगल नंबरला 3 वेळेस मल्टिप्लाय करतो. जर 5चा पॉवर जर 7 असेल तर ह्याला 5 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 5 आणि या ठिकाणी लेकरांनो परत 5 आणि 5 करतो की नाही? येस सर, कळतंय. जर लेकरांनो 7चा पॉवर जर 4 असेल तर ह्या 7 म्हणजे बेसला ह्या जेवढा एक्सपोनंट असेल त्या एक्सपोनंटनी तेवढ्या टाइम्स, त्या एक्सपोनंट जेवढा असेल तेवढ्या टाइम्स त्याला आपण त्या सेम नंबरला मल्टिप्लाय करत असतो. तो 7 गुणिले 7 गुणिले 7. मला वाटतं इथपर्यंत तुमच्या आयडिया सगळ्या क्लिअर झालेल्या असतील. ठीक आहे, आता कुठेतरी तुमच्या मनामध्ये शंका असेल, सर चॅप्टरचं नाव तुम्ही विसरून गेलात काय? नाही लेकरांनो, चॅप्टरचं नाव माझ्या आणखी लक्षात आहे. आपल्याला लॉगॅरिथम फॉर्म शिकायचंय. बरोबर आहे, पण आतापर्यंत जे डिस्कशन क्लिअर करून दिले ते सगळं डिस्कशन होतं लेकरांनो. एक्सपोनंट काय असतो, पॉवर काय असतो, व्हॅल्यू काय असते, ठीक आहे, त्याचं रिप्रेझेंटेशन कसं असतं. आता आपल्याला काय करायचंय, ह्या एक्सपोनेन्शियल फंक्शनला कशात कन्वर्ट करायचंय, लॉगॅरिथमिक फंक्शन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे, चला बघूत आता नेक्स्ट. आता लेकरांनो बघा रे, आता रिप्रेझेंटेशन करूत आपण लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉगॅरिथमिक फॉर्म, ठीक आहे. आता पहा, आता लॉगॅरिथम फॉर्म जर आपल्याला शिकायचं असेल लेकरांनो, तर मी तुम्हाला म्हटलं लॉगॅरिथम फॉर्म हा कशापासून तयार होतो. सर लॉगॅरिथमिक फॉर्मचं रिप्रेझेंटेशन कशापासून होतं, एक्सपोनेन्शियल फंक्शन पासून. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले लेकरांनो, येस, एक्सपोनेन्शियल फंक्शन काय, एक्सपोनेन्शियल फंक्शन. ठीक आहे, तर एक्सपोनेन्शियल फंक्शन लेकरांनो आहे, येस, एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे ए रेस टू पॉवर एक्स इज इक्वल टू वाय. बरोबर आहे, एक्सपोनेन्शियल फंक्शन काय, ए रेस टू पॉवर एक्स इज इक्वल टू वाय. आता ह्या एक्सपोनेन्शियल फंक्शनलाच कशामध्ये रिप्रेझेंट करायचं आपल्याला, लॉगॅरिथमिक, येस, फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचं आहे. एक्सपोनेन्शियल फंक्शनला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, लॉगॅरिथमिक फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचंय. कशा प्रकारे करता येईल, तर अगदी सोपं आहे. सगळ्यात पहिले लेटर 3 आहेत, लॉग हे इथे लिहा. लिहिले सर, येस ओर नो, येस सर लिहिले. त्याच्यानंतर बघा लक्ष द्या रे,
त्याच्यानंतर हा जो आहे हा काय लेकरांनो बेस, हा जो आहे तो बेस, ठीक आहे, हा जो आहे तो काय झाला बेस, आणि हा जो आहे तो काय लेकरांनो पॉवर, किंवा मी ह्याला इथे इनपुट लिहितो, बरोबर, इथे इनपुट, आणि वाय म्हणजे काय रे लेकरांनो आउटपुट, वाय म्हणजे काय लेकरांनो आउटपुट, ठीक आहे. आता काय करायचं, जे इनपुट आणि आउटपुट आहे ते इंटरचेंज करू. इंटरचेंज म्हणजे काय, तर बघा रे, इंटरचेंज मध्ये किती सोपं आहे बघा लेकरांनो, हा जो वाय आहे तो इथे लिहायचा आहे, जो एक्स आहे तो इकडे लिहा, आणि जो बेस आहे तो इथे लिहा, संपलं. हे झालं एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये, बघा एकदा व्यवस्थित समजतोय का रे. तर इथे हे जे झालं तो झालं लेकरांनो एक्सपोनेन्शियल फॉर्मचं रिप्रेझेंटेशन. इथे जे मी तुम्हाला लिहिलंय ते आहे कशाचं रिप्रेझेंटेशन, लॉगॅरिथमिक फॉर्मचं रिप्रेझेंटेशन. मग या रिप्रेझेंटेशन मध्ये सगळ्यात महत्वाचं लेकरांनो, आता इथे हा वाय आणि एक्स एकमेकांना काय झालं लेकरांनो इंटरचेंज झालाय, म्हणूनच या ठिकाणी तुम्हाला एक मी नोट पॉइंट ऍड करून देतोय. काय नोट पॉइंट आहे तो नोट पॉइंट असा आहे लेकरांनो की लॉगॅरिथमिक फंक्शन, लॉगॅरिथमिक फंक्शन, लॉगॅरिथमिक फंक्शन आर इनवर्स फॉर्म, किंवा लॉगॅरिथमिक फंक्शन किंवा लॉगॅरिथमिक फॉर्म आर रेसिप्रोकल टू रेसिप्रोकल टू रेसिप्रोकल टू एक्सपोनेन्शियल फॉर्म, एक्सपोनेन्शियल फॉर्म, ठीक आहे. यस, लॉगॅरिथमिक फंक्शन आर रेसिप्रोकल टू एक्सपोनेन्शियल फंक्शन, किंवा इथेच आपण एक शब्द लिहितो लेकरांनो इनवर्स, काय लिहितो लेकरांनो इनवर्स फंक्शन लिहित असतो. मग आता इनवर्स फंक्शन मध्ये काय, तर बघा तुम्हाला पटकन कळायला सुरुवात होईल. 2⁻³ इज इक्वल टू किती लेकरांनो 8, बरोबर आहे. 2⁻³ इज इक्वल टू 8. मग ह्या प्रकारचं रिप्रेझेंटेशन बघा, सगळ्यात पहिले लॉगला लॉग लिहिलं, सगळ्यात पहिले लॉगला लॉग लिहिलं, ठीक आहे. आता इंटरचेंज करा, बेस किती लेकरांनो 2, मग बघा 2चा पॉवर 3 घेतला की किती येतो लेकरांनो 8. अरे किती छान, बघा 2चा पॉवर 3 घेतला किती येतो लेकरांनो 8. झालं का नाही लॉगॅरिथमिक फंक्शन म्हणजे log 8 विथ बेस 2 ची व्हॅल्यू किती आहे लेकरांनो 3 आली, ठीक आहे. ऍक्च्युली काय झालं, आता माझ्या हातातून मार्कर पडला ना, सॉरी पेन पडले तर टिप तुटली, त्याच्यामुळे थोडस त्रास होईल, लिहिताना दिसणार नाही, समजून घ्या. हा 3⁻5, यस, 3⁻5 म्हणजे काय 3 × 3 × 3, 3×3 = 9, 9×3 = 27, 27 × 3 = 81, ठीक आहे. बरं, मी इथे काय करतोय 4 घेतो लेकरांनो, म्हणजे आन्सर किती येते रे 81. आता ह्याला लॉगॅरिथमिक फंक्शन मध्ये लिहायचंय, लॉग, मी काय बोललो लेकरांनो बेस किती आहे रे 3, 3चा पॉवर 4 म्हणजे किती रे 81, संपलं. 3×3 = 9, 9×3 = 27, आणि 27 × 3 = 81. काय अडचण सर, हे तर खूपच सोपं झालंय हो. यस, बघा ना किती लवकर आम्हाला कळतंय. चला शेवटचं घेतोय, 3⁻², 3⁻² म्हणजे काय लेकरांनो, यस, सो तुम्ही लिहिणार 1/-2 जे आहे हे झालं +2, ठीक आहे, आणि 1 ला 1, 3चा पॉवर 2 म्हणजे किती लेकरांनो 9. चला करा बरं रिप्रेझेंटेशन, तर या ठिकाणी लिहिले लॉग बेस किती आहे रे लेकरांनो, बेस किती आहे बोला, बेस किती आहे 3, तो 3 लिहिलाय, ठीक आहे. तर आता विचार करा 3चा पॉवर काय घेतला, 3चा पॉवर काय घ्यावं लागेल, आहे का काही घेण्यासारखं इथं, आहे की सर. 3चा पॉवर जर 2 घेतला, कसा घेतला -2 जर घेतला, बघा इथं -2 आहे, 3चा पॉवर जर -2 घेतला तर तुमच्याकडे y म्हणजे 1/9 येते. येस और नो, येस सर, हे पण आम्हाला कळतंय बरं का सर, व्यवस्थित कळतंय, कुठेच काही अडचण येत नाही आहे. बघा ना 3चा पॉवर -2 घेतला, इथं 3 आहे, ह्या 3चा पॉवर जर -2 घेतला तर किती येते लेकरांनो आन्सर 1/9 येते. याचा अर्थ लॉग 1/9 विथ बेस 3 इज इक्वल टू लेकरांनो किती येते रे -2 आन्सर येते. आहे का नाही सोपं, आहे. इथपर्यंत काय डाऊट, क्लिअर आहे सगळं व्यवस्थित, ठीक आहे. म्हणजे एक गोष्ट कळाली, लॉगॅरिथमिक फंक्शन हे इनवर्स आहे कुणाला लेकरांनो, एक्सपोनेन्शियल फंक्शनला, किंवा रेसिप्रोकल म्हटलं तरी चालेल, ठीक आहे. चलो बघून घ्या एकदा व्यवस्थित, काय अडचण असेल तर.
चल ठीक आहे. थोडंसं पेनची टीप असल्यामुळे मी थोडंसं पहिले डेफिनेशन लिहून घेतले. तर लेकरांनो डेफिनेशनचं रिप्रेझेंटेशन काय? द लॉगॅरिथमिक ऑफ अ नंबर इज द पॉवर. द लॉगॅरिथमिक ऑफ अ number is the power or index to which a given base must be raised to obtain the number. म्हणजे काय रे लेकरांनो, 2चा पॉवर 3 घेतला तर 8 येतोय, बरोबर आहे. 3चा पॉवर 4 घेतली तर 81 येते. म्हणजे जो बेस आहे त्या बेसला जर ह्या पॉवरनी जर राईज केलं तर आपल्याला काय मिळते? 81 मिळते. बरोबर आहे. कळतं का? ऑप्टेन द नंबर मस्ट बी राईज टू ऑप्टेन द नंबर. 3चा पॉवर -2 घेतलं तर 1/9 येते. काय आयडियाज क्लिअर व्हायल्यात का नाही? व्हायल्यात सर. हळूहळू आयडियाज क्लिअर व्हायल्यात. कुठे काय डाऊट येत नाहीये. चला पाहून घ्या बरं व्यवस्थित. ठीक आहे. आता बघा रे, लॉगॅरिथम फॉर्म आर. तुम्ही ह्याला लेकरांनो रेसिप्रोकल म्हणूच नका, डायरेक्टली काय म्हणणार आहे? इनव्हर्स म्हणा. काय म्हणाले लेकरांनो? इनव्हर्स म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. काय अडचण? ओके. बाकीचा आपण व्हिडिओ हे पेन टिप तुटल्यामुळे आज आपण इथेच थांबू. पुढच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित पुढचं डिस्कशन पाहू. तोपर्यंत थँक्यू सो मच. प्लीज बाकीच्या फ्रेंड्सला थोडंसं सांगत चला. ठीक आहे लेकरांनो? चलो बाय.